200 वर्ष भारतीयांवर राज्य करताना ब्रिटिशांनी फक्त जमीन नाही तर समाजाची रचना समजून घेतली। आधी त्यांनी सुरुवात केली जात व्यवस्थेपासून आणि जाती व्यवस्थेला डिवाइड अँड रूल पॉलिसीशी संलग्न करून त्यांनी धर्म फक्त धर्मापुरतं मर्यादित न ठेवता जातीपर्यंत खोलवर पोहोचवलं, रुजवलं आणि त्याचा फायदा करून घेतला। यासाठी सर्वात आधी जनगणनेचा वापर झाला। 1872 पासून जनगणना सुरू झाली। 1901 मध्ये हर्बर्ट रिजले यांनी जातीनुसार जनगणना केली। यामुळे आधी थोडी लवचिक असलेली जाती व्यवस्था आता कागदावर कायमची ठरली। लोकांनी आपली ओळख बदलण्याऐवजी माझीच जात सर्वश्रेष्ठ असा समज निर्माण करायला सुरू केलं। दुसरं कारण होतं प्रशासन। एवढ्या मोठ्या देशावर राज्य करण्यासाठी ब्रिटिशांकडे पुरेसं मनुष्यबळ नव्हतं। त्यामुळे त्यांनी काही उच्चवर्णीयांना शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये संधी दिली आणि एक मध्यस्थ वर्ग तयार केला। त्यामुळे समाज दोन भागांमध्ये विभागला गेला आणि एकजूट कमकुवत झाली। तिसरं कारण होतं मार्टियल रेस थेरपी, म्हणजे 1857च्या भारतीय बंड। 1857 नंतर ब्रिटिशांनी काही जातींना लढवय्या मानलं आणि काहींना सैन्यातून दूर ठेवलं। यामुळे सैनिकांमध्ये एकजूट होऊ नये आणि पुन्हा बंड होऊ नये हा त्यांचा उद्देश होता। चौथं म्हणजे सामाजिक धोरण। 1857 नंतर ब्रिटिशांनी धर्म आणि जातीत हस्तक्षेप कमी केला। जाती व्यवस्थेविरुद्ध गेले असते तर मोठा विरोध झाला असता। त्यामुळे त्यांनी अन्यायकारक प्रथा थांबवण्याऐवजी त्यांना चालूच राहू दिलं। पाचवं महत्त्वाचं कारण म्हणजे 1871चा क्रिमिनल ट्रायबल ऍक्ट। या कायद्याखाली त्यांनी काही जमातींना जन्मतः गुन्हेगार घोषित करण्यात आलं, ज्यामुळे समाजापासून त्यांना वेगळं केलं गेलं आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवणं सोपं झालं। थोडक्यात ब्रिटिशांनी जाती व्यवस्था तयार केली नाही, पण तिला जनगणना, प्रशासन, लष्कर आणि कायद्यांमध्ये बसवून एक सिस्टम बनवलं, ज्यामुळे भारतीय समाज अधिक विभागला गेला आणि त्यांची सत्ता मजबूत झाली। पण याच काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांसारखे नेते पुढे आले। त्यांनी या व्यवस्थेला आव्हान दिलं। त्यामुळे हा इतिहास फक्त विभागाचा नाही तर संघर्ष आणि बदलाचा सुद्धा आहे। पण ब्रिटिशांनी आपल्याला लागू केलेल्या किंवा थोपलेल्या या सिस्टमला आजही आपण फॉलो करतोय, तेही ब्लाइंडली। हे बरोबर आहे का?